लवकरच अधिक मास सुरू होणार आहे, तर या महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास असेही म्हणण्यात येते. दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना जो चंद्र आणि सूर्य यांच्यामधील समतोल राखतो. चंद्र वर्ष म्हणजेच भारतीय वर्ष हे 354 दिवसांचं आणि सौर वर्ष म्हणजेच इंग्रजी वर्ष हे 365 दिवसांचे असते. या 11 दिवसांच्या फरकाला भरून काढण्यासाठी एक महिना शिल्लक येतो असेही म्हटले जाते. म्हणून 3 वर्षांचे 33 दिवस. तर आपण पाहतो की या महिन्यात 33 दिवस येतात आणि 33 वस्तूंचं वाण दिलं जातं. तर हेही का बरं असेल? तर हिंदू मान्यतेनुसार 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, इंद्र आणि प्रजापती असे मिळून 33. या महिन्यात भक्ती केल्याने ते प्रसन्न आणि म्हणूनच ते 33 वस्तूंचे दान केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी धारणा आपल्याकडे आहे. ज्या महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जात नाही तोही महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वातावरणातही कायापालट होतो. भगवान विष्णूंनी या अतिरिक्त महिन्याला स्वतःचे नाव आणि आशीर्वाद देऊन पवित्र केले. पुरुषोत्तम म्हणजे पुरुषांमध्ये उत्तम, सर्वोच्च जे भगवान विष्णूंचे नाव आहे. या महिन्यातील विष्णूंची उपासना, दानधर्म विशेष पुण्यकारक समजले जाते. लेक जावाई हेही प्रत्यक्ष लक्ष्मी आणि नारायणाचा अवतार समजून त्यांनाही दान दिले जाते. त्याला धोंडेवान असेही आपल्याकडे म्हणण्यात येते. तर या वर्षी अधिक मास हा 17 मे ते 15 जून असा असणार आहे. त्याबद्दलच आपल्याला अधिक मासाविषयीचे महत्त्व समजून घ्यायचे आहे. हा महिना अधिकस्य अधिक फलम. या महिन्यात अधिक भक्ती केली तर ती भगवंताला अतिशय प्रिय होते. अधिक मासात भागवत कथा पुराण आपण ऐकतो, पण कधी कधी असं होतं की ते सर्वांना ऐकणं शक्य होत नाही किंवा पठण करणे शक्य होत नाही. तर त्यासाठीही आपल्याला वेदव्यासांनी एक श्लोकी भागवत दिलेला आहे, ते आपण थोडक्यात समजून घेऊ. मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. आपण जर नित्य नियमाने जर ते रोज म्हणत असू तर त्याचाही आपल्याला पूर्ण भागवत म्हणण्याचा नक्की लाभ होणार आहे. आदो देवकी देवी गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम माया पूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंती सुता पालनम एतद् भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम. तर याचा सोप्या भाषेत अर्थ की आपल्याला अर्थ समजल्याशिवाय आपण ते का घ्यायचं हे कळणार नाही. तर हा एकच श्लोक संपूर्ण भागवत पुराणातील श्रीकृष्णाच्या लीलांचा सार सांगतो. आदो देवकी देवी गर्भजनन म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म देवकी मातेच्या गर्भातून झाला. गोपी गृहे वर्धनम पण त्यांचं बालपण गोकुळात यशोदा मातेच्या घरी गेलं. माया पुतना जीवितापहरणम म्हणजे लहानपणीच त्यांनी पुतना राक्षसीचा पण वध केला. गोवर्धनोद्धारणम इंद्राच्या कोपापासून लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला. कंसच्छेदनम नंतर त्यांनी अत्याचारी कंसाचा वध केला. कौरवादी हननम महाभारतात त्यांनी अधर्म करणाऱ्या कौरवांचा नाश घडवून आणला. कुंती सुता पालनम पांडवाचे रक्षण केले आणि धर्माची बाजू घेतली. एतत् भागवतम श्रीकृष्ण लीलामृतम हे सगळं म्हणजेच भागवत पुराण आहे. श्रीकृष्णाच्या गोड आणि दिव्य लीलांचं हे अमृत आहे. तर हे श्लोक आपल्याला सांगतो की कृष्णाचा जन्म, बाललीला, राक्षसांचा नाश, लोकांचं रक्षण आणि धर्माची स्थापना हे सगळंच म्हणजे भागवत आहे. जीवनातील म्हणजे आपल्या जीवनात त्याचे काय उपयोग होतील? तर वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो. संकटात धैर्य आणि विश्वास आपण जर ठेवला तर नक्कीच आपल्याला याचा उपयोग होणार आहे. धर्म म्हणजे योग्य मार्ग कधीही आपण सोडायला नकोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देव नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो. तर असं थोडक्यात जर आपण रोज हे एक श्लोकी भागवत घेतलं तर आपल्याला पूर्ण भागवत ऐकल्याचं महत्व यातून मिळणार आहे आणि आपल्याला कमी वेळेत विष्णूचं, कृष्णाचं नामस्मरण केल्याचा पण आनंद मिळणार आहे. तर हे अधिक मासाचं महत्व, अधिक मास साजरा का केला जातो, अधिक मास मध्ये विष्णूची महती का आहे, तर हे आपल्याला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. एक श्लोकी भागवत सांगण्याचा पण प्रयत्न केला आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढेही आपण अधिक मासामध्ये काय काय घ्यायला हवं आणि विष्णूची उपासना कोणकोणत्या प्रकारे केली जाते हे पण आपण माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. Thank you.